राम राम. मी प्रकाश महाजन, महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी आपणा सर्वांना मी विनंती करतो की माझं चॅनल आपण जास्तीत जास्त सबस्क्राईब करावं. काँग्रेसवर बोलावं असं कधी वाटत नाही, पण कधी काँग्रेसवाले इतकं मूर्खपणा करतात की बोलल्याशिवाय आपल्याला राहत नाही. आता बघा ना, त्या राहुल गांधीला नेता करण्याच्या नादात अख्खा पक्ष रिकामा झाला. आता कोण राहिलं? त्या सुप्रिया सुनेत का श्रीनेत काही तर नाव त्यांचं आहे. त्यांनी पराय वक्तव्य केलं, या देशातल्या 72 कोटी महिलांमध्ये सोनिया गांधी ह्या जास्त भारतीय आहेत. भारतीय आहेत आणि भारतातल्या आहेत, भारताच्या आहेत, खूप फरक आहे. त्या भारताच्या नागरिक आहेत, मूळ भारतातले निवासी नाही आहेत. त्याच्यामुळे संपूर्ण वंदे मातरम म्हणायला त्यांना अडचण होती. वंदे मातरम हे कोणत्या पक्षाचं गीत नाही, तो स्वातंत्र्याचा धगधगता मंत्र आहे. पण या मूर्ख काँग्रेसवाल्याला सांगावं कुणी? आता महाराष्ट्रातले त्यांचे अध्यक्ष आहेत काय, हर्षवर्धन सपकाळ. खरं म्हणजे यांच्याविषयी महाराष्ट्रातले मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस खूप चांगलं बोलले होते की गुगलवरच शोधावं लागतं हे कुठून कधीतरी एकदा निवडून आले. नाही तर आम्हाला हर्षवर्धन म्हणजे दोनच माहिती, ते इंदापूरचे हर्षवर्धन पाटील आणि दुसरे हर्षवर्धन जाधव कन्नडचे. आता या हर्षवर्धनवरून बोलण्याच्या अगोदर एक किस्सा सांगतो, फक्त मी तो सगळं नाव आणि सगळं बदलून सांगतोय की आमच्या गावात एक नेते होते, म्हणजे आहेत, आणि तेवढं पायाने ते लंगडायचे. त्याच्यामुळं पक्षाच्या अंतर्गत असलेले त्यांचे विरोधक, पक्षाच्या बाहेर असलेले त्यांचे विरोधक, त्यांचा उल्लेख तैमूरलंग, लंगडा, सकुजनी मामा असं करायचे. आणि त्यांचा एक कट्टर कार्यकर्ता होता. त्याच्यासमोर हा उल्लेख झाल्यावर तो तावातावानी या नेत्याकडे आला आणि तो म्हणला, बघा ना आप्पा, तुम्हाला ते लंगडं म्हणले, ते तुम्हाला लंगडं म्हणले, ते म्हणले एकट्यात म्हणले नाही, ते लंगडं 4 लोकात म्हणले. ते लंगडं म्हणल्यावर आम्हाला कसं सहन हो तुम्हाला लंगडं म्हणण्याचं? म्हणजे त्यांनी 10 ओळीमध्ये 20दा तर लंगडं लंगडं हा शब्द वापरला. शेवटी आप्पा न राहून त्याला थांबून असं म्हणले की बाबा, तू एकदा लंगडा म्हणला असेल, तू आता माझ्यासमोर 20 वेळा लंगडा मलाच म्हणलास. म्हणजे अख्खं जग राहुल गांधीला पप्पू म्हणतं. आता हर्षवर्धनने एक स्टेटमेंट केले, तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो, ते पहा. त्यामध्ये हर्षवर्धन सपकाळ काय म्हणतात की राहुल गांधीला तुम्ही पप्पू पप्पू म्हणताना गेल्या 12 वर्षात त्यांचं खरं सोनं निखारून आलेलं आहे. आता ते पप्पू पप्पू नाही तर लोक त्यांना पप्पा पप्पा म्हणतील. आता या 4 ओळीमध्ये 4दा तर खुद्द हर्षवर्धन सपकाळच पप्पू म्हणलेले. आज इथं घरचेच लोक त्याला पप्पू म्हणतील तर बाहेरचे कशाला सोडतील हो? आणि त्याच्या पुढचं पुन्हा हर्षवर्धन सपकाळने एक विधान काय केलंय की आता लोक यांना पप्पा पप्पा म्हणतील. अरे बाबा, ज्याचा तो बाप असेल तेच त्याला पप्पा म्हणतील ना, लोक कशाला म्हणतील? खरंय ते सांग ना. मध्ये एक छायाचित्र होतं, नावे राहुल गांधी बसलेले आहेत आणि काय 2 मुलं आणि एक स्त्री त्यांच्यासोबत. माहीत नाही त्यातलं खरी सत्यता किती आहे, पण आता हर्षवर्धनच म्हणले त्यांना लोक पप्पा पप्पा म्हणतील, तर खरंय काय ते सांगा. आता पप्पा पप्पाने ग्रँड पप्पा होण्याचं वय आलं त्यांचं. या वयात त्यांना कुठं पप्पा करतात, ते आजोबा व्हायचं वय आलं. आणि घरच्याच माणसानं सांगितलं, याचा अर्थ असा आहे कुठंतरी पाणी मुरतंय. पप्पूचं थायलंडमध्ये, पप्पूचं मलेशियामध्ये, पप्पूचं सिंगापूरमध्ये, पप्पूचं इटलीमध्ये, कुठंतरी पपीज म्हणजे लहान लहान मुलं आहेत. पपीज हा शब्द खरं म्हणजे प्राण्याविषयी वापरला जातो, पण हर्षवर्धन सपकाळनंच हे गुपित सगळ्या जगाला सांगून टाकलं आहे की आमचा पप्पू आता पप्पा झालेला आहे. हर्षवर्धन सपकाळ, तुमचे खूप खूप आभार. बरेच दिवस झाले जनता ह्या कोड्यात होती, जनता ह्या संभ्रमात होती की आमचा पप्पू आदमी हूँ आदमी से प्यार करता हूँ असं तर नाही,
कारण संदीप दीक्षितला ज्या पद्धतीनं त्यांनी मिठी मारली, एक कामोत्सुक माणूसच तशी मिठी मारू शकतो, म्हणून ती थोडी भीती होती. पण आता आम्हाला खात्री पटली आहे की पप्पू बाहेर कुठं ना कुठं तरी पप्पा झालेले आहेत. माझं खोटं असलं तर महाराष्ट्र प्रदेशचे काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळला आपण विचारू शकता. धन्यवाद.